नाशिक शहर आणि परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढलेलीच आहे। अर्थात गेल्या 4 दिवसांपासून जो महापूर आहे तो आता बऱ्यापैकी ओसरत चाललेला आहे। गंगापूर धरणातनं सद्यस्थितीला 4900 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र 4 दिवसांपासून गोदाघाट परिसरातली जी पाण्याची पातळी होती ती आता कमी झालेली आहे। जो दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली होता त्याच्या आता सध्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। यासोबतच रामकुंड गोदाघाट परिसरातले मंदिरं देखील आता पाण्याच्या वर दिसू लागलेले आहेत। त्यामुळे पाण्याची पातळी ही सातत्यानं कमी होती आहे। मात्र जर एकूण जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामधले जवळपास सगळे धरणं हे सरासरी 80% भरलेले आहेत। त्यापैकी ओझरखेडचा जो ओझरखेडचं धरण आहे ते या ठिकाणी पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झालेला आहे। गंगापूर धरणासह इतर धरणांमधनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सातत्यानं सुरू आहे आणि त्यामुळे सध्या गोदाघाट परिसरात पाणी जरी असलं तरी 4 दिवसांपासून जी काही पूरस्थिती आहे ती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं बघायला मिळत आहे। अर्थात पुढचे 2 दिवस नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे यंत्रणा सध्यासुद्धा अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।